तर तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघितलं असलंच मी रायगडला आलोय तिथं पोचल्या गड चढायला सुरू केला आम्ही. आता तुम्हाला सगळी रायगडवरची ठिकाणं दाखवतो. ह्यो आहे चुन्याचा गाणा, ह्यो पहिल्यांदा नाणे दरवाजावरतीच आहे. तुम्ही रायगड चढाई सुरू केल्यावर पहिल्यांदा नाणे दरवाजाच लागतोय आणि सनसेटच्या वेळेला तरी काय मग स्वर्गाचा व्ह्यू दिसाल. 5:30 वाजता महादरवाजा बंद झाल्यामुळे आम्हाला सकाळी परत रोपवेनं वर जायला लागले. आता म्हणलं जरा रोपवेचा पण एक्सपिरियन्स घेऊया, काय काय विषय येतात. हेलिकॉप्टर मध्ये तरी कधी बसाय नाही मी, पण ह्यात बसल्या हेलिकॉप्टर मध्ये बसल्यासारखं वाटाल. आणि वरती पोचल्या परत आम्ही सगळा गड फिरायला सुरुवात केली आणि सहलीतेन सगळ्या ढीग असतात तिथं वरती गेल्या राण्यांचं महल लागतात आणि मिनार पण आहेत तिथेच. खाली एक अंधारी खोली आहे, त्याला खलबतखाना म्हणते. आपल्या स्वराज्याचं गुप्तहेर म्हणजे स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाही, त्यांचं आणि महाराजांचं जे गुप्त आणि महत्वाचं बोलणं असायचं ते इथं व्हायचं. माझ्याला म्हणलो तिथं एकदा जाऊन बघायला. तिथं पूर्ण सगळा अंधार आहे, आता बोललेलं जरा पण काय बाहेर ऐकू जायचं नाही. तिथे हे आहे राणी महालचं मिनार. हे पहिल्यांदा 7 मजली होतं. त्या मिनारांच्या समोरच हे गंगासागर तलाव आहे. वर्षाचं 12 महिने पण या तलावाचं पाणी आटत नाही. गडाच्या सभागृहाची रचना अशी आहे की नगारखान्याजवळ बोललेलं महाराजांच्या सिंहासनावर ऐकू येते. याला म्हणायची खरी इंजिनिअरिंग. आणि नगारखाना बघून आम्ही बाजारपेठ पण बघितली आणि शेवटी गेलो टकमक टोकाकडे. हेच ते टकमक टोक ज्याला मृत्यूचं दार म्हणते. तर मेन म्हणजे महाराजांच्या समाधीकडे जायचं अजून बाकी आहे. तर महाराजांच्या समाधीकडे गेलेला आणि त्याचा सिनेमॅटिक व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पाठामध्ये दाखवतो, कारण ह्यात एवढं सगळं बसत नाही. फिरून सपना नाही, एवढी ठिकाण आहेत आपल्या रायगडवर. त्यावर फॉलो करायला लागते. पुढच्या पाठामध्ये भेटू. जय शिवराय.